आज आपण गौरी गणपती विशेष चविष्ट अशी शेपूची भाजी बनवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल घेतले आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 लसूण पाकळ्या जाडसर बारीक करून त्यामध्ये घालायच्या, जेणेकरून त्याचा स्वाद भाजीत छान उतरेल। थोड्याशा परतून आता त्यामध्ये पाव चमचा हिंग पावडर व भिजवलेली 2 चमचे तुरीची डाळ व 2 चमचे तांदूळ घालून तांदूळ व डाळ तेलामध्ये 2 मिनिटे छान परतून घ्यायची, म्हणजे ती पटकन शिजते। आता एक पेंडी निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली शेपूची भाजी यामध्ये घालायची व चांगली तेलात परतून घ्यायची। आता जरी भाजी जास्त दिसत असली तरी तेलात छान परतल्यानंतर तिची क्वांटिटी कमी होते। आता त्या अंदाजानुसार भाजीमध्ये चवीपुरते मीठ टाकायचे, म्हणजे मिठाचे प्रमाण आपले चुकत नाही। भाजी चांगली परतून त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवर भाजी छान शिजवून घ्यायची। पाणी न घालता वाफेवर मस्त भाजी शिजली आहे। गॅस बंद करायचा व गरमागरम भाकरीसोबत भाजी सर्व करायची।